शुद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil. शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शांतिकुमार पाटील परत आज आपल्या समोर एक चांगला सक्सेसफुल प्रयोग घेऊन आलो आहे. आज आपण मिरज तालुक्यातील आरग या गावामध्ये आहे आणि हळदीच्या प्लॉटमध्ये उभा आहे, तुम्हाला दिसते. आणि या हळदीच्या प्लॉटमध्ये मग या आपल्या SV ॲग्रो तंत्रज्ञानाचा वापर कसा केला ते आपल्याला प्रत्यक्ष शेतकरी बंधूंच्याकडून जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी आलो. साहेब नमस्ते. सर नमस्ते. आपली ओळख सांगा. माझं नाव दादो शंकर काकवाडे. मी SV ॲग्रोचे सर्व प्रोडक्ट वापरलेले आहे. सगळ्यात जास्त सांगा, लागण कधीची? लागण 7 मेची. 7 मेची हळदीची लागण आहे. आणि लागण म्हणजे सुरुवातीला बेड तयार करत असल्यापासून कशा कशाचा वापर केला आणि त्याचा कसा कसा परिणाम होत गेला? MR घेऊन 2 बॅगा, फुटर 1 बॅगा, बाकी परत मॅक्रोन्यूट्रनचे बॅगा आणि सुपर फॉस्फेट हे बेसल डोस दिलं तर मारुती सरांनी. तो बेसल डोस टाकून रानतारी केले. रानतारी करून लागण केल्यानंतर 8 दिवसानं 59 SV 59 आणि की ड्रिप सोडलं. परत एक 8 दिवसानं राऊंडर पी सोडलं. सुरुवातीचा टप्पा लक्षात घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की सुरुवातीला बेसल डोसमध्ये, कारण हळद पिकामध्ये बेड भरत असताना बेसल डोसची गरज असते. त्यामध्ये आपलं सेंद्रिय खत जे उच्च दर्जाचं आहे, मिस्टर ग्रीनच्या 2 बॅगा, फ्रुट्रा असेल, कॅन्टर असेल, त्याचबरोबर त्यांनी मायक्रो न्यूट्रिएंट वापरला आणि सिंगल सुपर फॉस्फेट अशा पद्धतीनं एकत्रित करून बेसल डोस दिला. त्याच्यानंतर उगवून झाल्यानंतर 8-10 दिवसामध्ये 59 के ड्रिप दिलं. बरोबर. 59 के ड्रिप नंतर तुम्हाला काय जाणवलं? 50 के एक समान कोंब उगवलेली दिसली. त्यानंतर मग 1 महिना झाला त्याला सोडल्यानंतर. बरोबर. मग 1 महिन्यानंतर शुगर बन म्हणजे 59 के ड्रिप सोडल्यामुळे एक समान उगवण झाली आणि सुरुवातीपासूनच फुटवा चांगला. तर तुम्हाला उगवण चांगली झाली. जी उगवण्याची कम क्षमता होती ती जाड होती. त्याच्यानंतर मग आपण राऊंडर पी दिलं की राऊंडर पी आपल्याला माहिती आहे शेतकरी मित्रांनो की सगळ्याच रोगांवरती एकच औषध म्हणजे राऊंडर पी. जमिनीपासून येणारा बुरशीजन्य रोग असतील, जीवाणूजन्य रोग असतील, निमॅटोड असतील, हे सगळ्यासाठी काम करता आपण त्या पद्धतीने राऊंडर पीचा वापर. त्याच्यानंतर मग आपण शुगर बन किती लिटर वापरला होता? 1 लिटर. मग शुगर बनची परत त्यांनी याच्यासाठी वापर केला. शुगर बनच्या वापरामध्ये काय बदल जाणवला? शुगर बनच्या वापरामुळे काळुकी आली. फक्त 1 लिटर वापरलेलं बरं, शिफारस जास्त आहे. तर 1 लिटर वापरून तुम्हाला काळोखी वगैरे चांगली दिसली, चांगला बदल दिसला. त्याच्यानंतर परत काय आणि परत राऊंडरची ट्रकमध्ये फवारणी घेतली आणि किटोनची फवारणी. बरोबर. आपलं किटोन म्हणून जे युनिव्हर्सल बायोस्टिम्युलंट म्हणतो त्याची याच्यामध्ये फवारणी केली. राऊंडर पी सुद्धा हे फवारणी केली, कारण पानावर येणारा करपा असेल, जीवाणूजन्य असेल, बुरशीमुळे येणारे रोग असतील, याच्या नियंत्रणासाठी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्याचं नोटीस झाला. त्यानंतर काय प्रॅक्टिस केली? त्यानंतर दुसरा बेसल डोस. त्याच्यामध्ये परत पेस्ट टाकलं सगळं आणि ट्रॅक्टरनं भरून त्यामध्ये ॲडिशनल रायझो आपण त्यामध्ये दिला होता. म्हणजे दुसऱ्या डोसमध्ये आपण या ठिकाणी फ्रुटर, कॅन्टर, मिस्टर ग्रीन, त्यासोबत मिस्टर रायझो जो मायक्रो रायझो आहे 4 किलोमध्ये, त्याचा आपण या ठिकाणी आवर्जून वापर केला आणि मग NPK मायक्रोन्यूट्रिएंट बॅलन्स करून आपण भरणी करून घेतली. भरणी केल्यानंतर अजून काय मग त्याच्यामध्ये परत 1 महिन्याला शुगर पण काशीची जरा रासायनिक 924 नॅनो DAP वापर केला. नॅनो DAP 2 लिटर म्हणजे वापर केला, 2दा वापर केला. बरोबर. हे सगळं करत असताना तुम्हाला मारुती खोत साहेबांनी काय असेल की त्यांना विचारून मग पुढे त्या पद्धतीने शेड्यूल केलं. आता याच्यामध्ये आपण काय करतो, सातत्यानं शुगर बनचा रिपीट एका वेळेस 5 लिटर करण्यापेक्षा अंतराने 1 लिटरचा असा वापर केला. त्यामुळे सातत्यानं ग्रोथ राहिली. तिथून पुढच्या टप्प्यामध्ये किमान या प्लॉटला आपण अजून एक 5 लिटर तरी शुगर बन देणार आहोत. आणि आता जी वाढ तुम्हाला दिसते, आज जवळपास प्लॉट तुम्ही मागं बघू शकता. मुद्दा म्हणूनच आत गेलो नाही, व्हिडिओत आम्हीच दिसलो नसतो म्हणून. एकंदरीत या तंत्रज्ञानाचा वापर किती वर्षापासून करतात आणि तुम्ही एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीबद्दल समाधानी आहात? होय सर, पूर्ण समाधानी आहे. ओके. या जमिनीमध्ये आधी कुठली पिकं होतं आणि याच्याबद्दल काय थोडंफार? या जमिनी आधी पिकं सर शाळू होतं. तशी ही जमीन कशा पद्धतीची आहे तुम्ही सांगा? पूर्ण साधी जमीन, पूर्ण हलकी माळरान. फक्त बांधपटातले जर काळ वाटेल, पूर्ण हलकं रान. बरोबर. तर अशा पद्धतीच्या या प्लॉटमध्ये आपल्याला हा अनुभव आलेला आहे आणि या पंचकृषीतील मिरज पूर्व भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. आणि आमचं जे आम्ही वाक्य वापरतो की समाधानी शेतकरी हीच आमची ओळख, हे बरोबर आहे का? बरोबर. नक्कीच. हो, नक्कीच. तरी त्यामध्ये एक मुद्दा राहिला, ही जी सीड ट्रीटमेंट जी केली होती, बरोबर, त्यामध्ये SV फुलोरा आणि रोको हे वापरलेलं होतं यामध्ये. बरोबर.
बरोबर. आता हळदीमध्ये बीज प्रक्रिया ही कॉमन प्रक्रिया आहे, सगळेजण करतात, पण त्याच्यामध्ये आवर्जून आपण SV फ्लोऱ्याचा वापर करायचा. त्यामुळे काय होतंय, बियाण्यांची सुप्तावस्था मोडली जाते आणि उगवण एका वेळेस येण्यासाठी फायदा तुम्हाला जो जाणवला ती किमया फ्लोऱ्याची सुद्धा आहे. कारण एक वेळेस एक समान उगवणायचं असेल तर त्या बियाण्यांची सुप्तावस्था मोडायची असते आणि सुप्तावस्था मोडण्यासाठी फ्लोराचा परफेक्ट वापर केला. असं एकंदरीत या प्लॉटमध्ये तंत्रज्ञान म्हणजे काय असतं, एखादं काहीतरी दिलं आणि तसं नसून जमिनीच्या मशागतीपासून बेसल डोसपासून फवारणीमध्ये, आळवणीमध्ये, अन्नद्रव्य अपटेक करण्यासाठी, कंदाच्या पोषणासाठी आणि शेवटीला जाडीसाठी, असं प्रत्येक पिकामध्ये, तसं या हळदीमध्ये सुद्धा दर्जेदार उत्पादन नक्कीच मिळेल. तुम्हाला कॉन्फिडन्स आहे उत्पादन? नाही सर, मी 2016 पण हळद करतो. 1 वर्ष मानवायचं राहणं त्यावेळेस ह्या लेवलला हळद झाली. त्याच्यानंतर परत 4-5 वर्ष हळद झाली नव्हती. ह्या वर्षी ह्या मोपाची हळद झाली. बरोबर. नक्कीच पुढच्या टप्प्यात सुद्धा आपण साईज बिल्डर म्हणजे शेवटला एक 40 दिवस 30 दिवस बाकी असताना आपण साईज बिल्डरची सुद्धा शिफारस करणार आहे. अशा पद्धतीचं हटकं तंत्रज्ञान मला असं वाटतं की या महाराष्ट्रातल्या प्रत्येक हळद उत्पादक शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे आणि याच्यासाठी आपण आवर्जून माहिती घेतली पाहिजे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर फक्त बघून सोडून न देता माझं विनंती असेल शेतकऱ्यांना की आपण संपर्क साधा, या शेतकऱ्यांशी संपर्क साधा, त्यांच्याकडून माहिती घ्या, त्यांना विचारा. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती 750 लोकांचे अभिप्राय ते ऐका, मग तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव येईल. आणि शेतकऱ्यांनी आता पुढाकार घेतला पाहिजे, चांगल्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि पुढे गेलं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आपण साहेब वेळ दिला त्याबद्दल तुमचा आभार आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक हळद उत्पादकाला मी आवाहन करतो की 100% या तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर करा. नमस्ते. Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.